नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो असा आहे, इन एमपीएससी मोटिवेशन इज टेम्पररी आणि डिसिप्लिन इज परमनंट, तरच पोस्ट तुम्हाला मिळणार आहे. याचाच अर्थ असा आहे, तुम्हाला एखादा व्यक्ती थोडा काळासाठी मोटिवेट करू शकतो आणि तुम्ही त्याचं भाषण ऐकून, एखादा व्हिडिओ बघून तुम्ही थोडा वेळ मोटिवेट राहू शकता, पण ते फक्त थोड्या वेळासाठी राहतं. मात्र जर तुम्ही डिसिप्लिन जर तुमच्या आयुष्यामध्ये ठेवलं नाही या एमपीएससीच्या जर्नीमध्ये, फॉर एक्झाम्पल आपल्याला वर्ष दीड वर्ष लागतं प्रिपरेशन करण्यासाठी, आणि या वर्ष दीड वर्षामध्ये जर तुम्ही डिसिप्लिन ठेवलेलं नाही अभ्यासामध्ये, लक्षात ठेवा, तर तुम्हाला एमपीएससीतून पोस्ट मिळू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. ठीक आहे, मग त्या संदर्भामध्येच आपण हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा, कारण जी रियालिटी आहे ती आपण आपल्या चॅनलवरती मेन्शन करत राहतो. ठीक आहे, जेणेकरून तुमचे डोळे उघडतील तरच तुम्हाला पोस्ट जी आहे ती एमपीएससी मधून मिळू शकते. लक्षात ठेवा. तर मोटिवेशन जे असतं हे टेम्पररी आहे, लक्षात ठेवा, टेम्पररी आहे, आणि डिसिप्लिन जे आहे ते परमनंट आहे. आता असं का म्हणतोय मी, तर मोटिवेशन जे आहे हे तुम्हाला काही काळापुरतच जे आहे ते मिळतं. आता तुम्ही बरेचसे जे बघत असाल, इंस्टाग्राम बघत असाल किंवा युट्यूब बघत असाल, त्याच्यावरती झालेल्या मुलांचे ज्या मिरवणुका असतात किंवा जे झालेले जे सत्कार असतात ते बघून आपल्याला काही काळापुरतं एकदम चांगलं वाटतं. आपलं सुद्धा असं मिळालं पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. फक्त ते काही काळापुरतं असं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तो एक पार्ट आहे तुमच्या जर्नी मधला, एक थोडासा एक तो पार्ट आहे, पण ते परमनंट नाहीये, लक्षात ठेवा. कारण ते तुम्ही नाही आहात, तर ते दुसऱ्या व्यक्तीचं चालू आहे. ठीक आहे, आणि त्यांनी त्यामधून काही काळापुरतं घेतलेलं असेल, पण तो परमनंट त्यांनी मोटिवेशन त्यामधून घेतलेलं नाहीये, लक्षात ठेवा. ते काही काळापुरतं त्याला मिळालं असेल त्यामधून, आणि त्यांनी मग ते डिसिप्लिन आत्मसात करून, की बाबा काय केल्यानंतर मला तिथपर्यंत मी पोहोचू शकेन किंवा माझ्या आयुष्यामध्ये तसा प्रसंग येऊ शकेल, यासाठी त्यांनी शिस्तबद्ध राहून एक अभ्यास केलेला आहे, आणि त्याच्यानंतर मग तो त्या ठिकाणापर्यंत जो आहे तो पोहोचलेला आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन ठेवणं फार गरजेचं आहे. समजा तुम्ही ठरवलं ना, मला 6 तास अभ्यास रोज करायचा म्हणजे करायचाच आहे ऍट एनी कॉस्ट, तिथे काही होऊ दे, मग मी 6 तास रोज डिसिप्लिन ठेवणार. माझ्या लक्षात राहतंय नाही राहतंय नंतरचा भाग आहे, पण मी तिथं ऑन द टेबल मी तिथं पाहिजे. हिस्ट्री मला करायचं आहे, हिस्ट्री मी करणार. पॉलिटी मला करायचं आहे, पॉलिटी मी करणार. इकॉनॉमिक्स करायचं, इकॉनॉमिक्स करणार. सायन्स करायचं, सायन्स करणार. मॅथ्स रिजनिंगची मला प्रॅक्टिस करायची, मी करणार, पण गॅरंटेड करणार. आणि हे डिसिप्लिन मी कन्सिस्टंटली, जोपर्यंत माझं नाव फायनल लिस्टमध्ये येत नाही तोपर्यंत मी मेंटेन करणार, म्हणजे करणारच. असं ज्यावेळी तुम्ही स्वतःशी ठरवाल ना, त्याच वेळेला तुम्हाला एमपीएससीतून एखादी पोस्ट जी आहे ही मिळू शकते. डिसिप्लिनला कोणीही बीट करू शकत नाही. बीट फक्त तुमचं मन तुम्हाला डायव्हर्ट करूनच करू शकतं. जर तुम्ही तुमच्या मनावरती एक वर्षभर ताबा ठेवून जर डिसिप्लिन मध्ये अभ्यास केला, तुम्ही गॅरंटेड चांगली पोस्ट काढू शकता, हा माझा ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळे डिसिप्लिन ठेवा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. यासाठी फार हुशार असणं फार गरजेचं नाहीये. तुम्ही बघताय 45-50% वाला सुद्धा चांगली पोस्ट काढून मोकळा होतोय, तर तुमच्यामध्ये सुद्धा ते कॅपेबिलिटी आहे. तुम्ही सुद्धा त्या पोस्टसाठी लायक आहात. आपण कमी आहे कुठेतरी, ह्याच पहिला न्यूनगंड तुमच्या मनामधून सर्वांनी काढून टाका, तरच तुम्ही या जर्नीमध्ये कुठेतरी टिकू शकाल. बाकीचा कुठल्याही जगाशी आपला संबंध नाही. डिसिप्लिन, मी ठरवलेली पुस्तकं, मी ठरवलेल्या नोट्स, मी काढलेल्या नोट्स काय ज्या तुम्ही काढलेल्या असतील त्या, तेच सातत्यपणा ठेवून, कारण ही पेनफुल जर्नी आहे, लक्षात ठेवा. एमपीएससीची जर्नी ही पेनफुल जर्नी असते. उगाच तुमच्या अंगावरती गुलाल पडत नाही सिलेक्शन झाल्यानंतर, कारण त्यासाठी तुम्ही आधी घासलेला असतो वर्षभर डिसिप्लिन मध्ये राहून, बऱ्याच गोष्टींचा तुम्ही त्याग केलेला असतो. त्याच्यामुळं कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू दे, कळू दे की बाबा मला यातून जिंकायचं असेल तर मला डिसिप्लिन राहावं लागेल, आळशीपणा सोडावा लागेल. भले मला काही तिकडं झालं तरी चालेल, पण जी मी एकदा गोष्ट ठरवलेली आहे, जे मी कुणाला तरी प्रॉमिस केलेलं असेल, जे तुमच्या मनाशी तुम्ही प्रॉमिस केलेलं असेल, काहीतरी तुम्ही ठरवून या फील्डमध्ये आला असाल, त्याला जर तुम्हाला 100% द्यायचं असेल तर तुमच्याकडे डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो, मोटिवेशन फक्त काही काळापुरतं राहतं, पण जर डिसिप्लिन तुम्ही राहिला, तुम्हाला आयुष्यामध्ये कोणीही हरवू शकत नाही. डे बाय डे तुम्ही नक्कीच ग्रो होत जाता. एक लहान लहान पावलं का होईना, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी 100% डिसिप्लिन ठेवून प्रयत्न करून एखादी पोस्ट गॅरंटेड काढू शकता, असं मला फिक्स वाटतंय. कालपेक्षा आज मी कसा एक पाऊल पुढे टाकेल यासाठी तुम्ही प्रयत्न जे आहे ते 100% केला पाहिजे, डिसिप्लिन मध्ये राहून. ठीक आहे, काल समजा तुम्ही 10 प्रश्न सोडवले, मी म्हणत नाही दिवसाला 100 प्रश्न सोडवा, पण ऍटलीस्ट सुरुवात तरी करा.
काल 10 सोडवलेत, आज मी 11वा प्रश्न घेऊन बघतो, 11 प्रश्न सोडवून बघतो, उद्या मी 12 प्रश्न सोडून बघतो. म्हणजे कालच्या पेक्षा आज जी स्पर्धा आहे ना तुमची स्वतःशी, ही तुमची ग्रो होत राहिली पाहिजे. एक एक पाऊल तुम्ही पुढे टाकत गेला पाहिजे. ठीक आहे. तुमची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला ज्यावेळी तुम्ही बीट कराल, लक्षात ठेवा, तुमची जे काय हाय लेवलची तुमची कॅपॅसिटी आहे त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेला तुम्ही जाल की नाही, तर याच्यामध्ये गॅरंटेड तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स स्वतःला सापडून जाईल की आजपर्यंत मी एकदम खालच्या लेवलपर्यंतच वर्क करत होतो, पण जी लेवल ज्यावेळेला मी ब्रेक करतोय त्यावेळेला मला 100% इम्प्रूव्हमेंट माझ्यामध्ये दिसते आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि तुम्ही स्वतःला तुमचा कॉन्फिडन्स जाणवेल की या मी एखादी तरी पोस्ट यामधून काढू शकतो. त्यापेक्षा कालपेक्षा आज मी कसा एक पाऊल पुढे टाकेल यासाठी मी प्रयत्न जे आहेत ते केले पाहिजेत. लक्षात ठेवा, डिसिप्लिन मध्ये राहून. यासाठी शिस्तबद्धता फार महत्वाची आहे. वेळेला किंमत देणं फार महत्वाचं. लक्षात ठेवा, वेळेला किंमत द्या. एमपीसी तुम्हाला किंमत देईल आणि आतमध्ये तुम्हाला सिस्टीम मध्ये घेईल. जर तुम्ही वेळेला किंमत दिली नाही, ठीक आहे, तर एमपीसीला देखील तुमची किंमत राहणार नाही. 1 वर्षाचा पिरियड आहे आपल्याकडे. व्यवस्थित प्लॅन करून डिसिप्लिन मध्ये राहून ते टार्गेट, तुमचं जे काही टार्गेट असेल ते मेन म्हणजे अभ्यासाचं टार्गेट ठेवा. बाकीच्या सगळ्या गोष्टी आउटिंग आउट किती पोस्ट मधून करायचं आहे याचा जो चान्स आहे हा तुमच्याकडे राहिला पाहिजे. सगळ्याच पोस्ट मध्ये तुमचं नाव आहे, मात्र मला ही पोस्ट नको आहे, ही पोस्ट नको आहे, इतकं जोपर्यंत तुमचा अभ्यास होईल ना त्याच वेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकलेला आहात. नाहीतर मला एकच पाहिजे, बास तेवढीच पाहिजे. ठीक आहे, असं नका. तुमच्याकडे 8-10 पोस्टचं बंडल तुमच्या प्रत्येक लिस्टमध्ये नाव असलं पाहिजे. तुमच्याकडे अथॉरिटी असली पाहिजे, नाही बाबा मला ही नको आहे, ही नको आहे, ही नको आहे. इतका तुमचा अभ्यास चांगला असला पाहिजे, इतकं तुमचा मेरिटमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा कालपेक्षा आज मी कसा एक पाऊल पुढे टाकेल यासाठी प्रयत्न जो आहे तो तुम्ही केला पाहिजे. लक्षात घ्या. आणि होणारे असे होत नाहीत, होणारे काय वरतून पडलेले नाहीत, त्यांनी सुद्धा प्रिपरेशन केलेली असते. लक्षात ठेवा, त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतील त्यांना थोडंसं इग्नोर करून त्यांनी याच्यावरती अभ्यासावरती फोकस ठेवूनच ते सिलेक्शन झालेले आहेत. तसं तुम्ही देखील करा, काही सुद्धा फरक नाहीये. फक्त करणं, दररोजच्या दररोज करणं हे गरजेचं आहे, ना की परीक्षा तोंडावर आल्यानंतर मग जागा उठून मग मी अभ्यास करणार आणि मग माझं काम होणार, असं नाही. दररोजच्या दररोज करणं इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, मी म्हणलं पेनफुल जर्नी आहे, करावं लागेल, त्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर नाही. त्याच्यामुळे लहान लहान पावलंच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जे आहे ते पोहोचवू शकतात. कारण सिलेबस वास्ट आहे, त्याच्यामुळे एकदम सिलेबस सगळा कव्हर अप होत नाही. त्याच्यामुळे थोडं 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 ते प्रत्येक चॅप्टर मधला एखादा पॉईंट हा महत्वाचा वाटतोय तो चांगला करा. नंतर थोडेसे पीवायक्यू करून बघा, मॅथ्स रिजनिंग करून बघा. लहान लहान टार्गेट्स ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या डेलीच्या रुटीनमध्ये. ते डेफिनेटली तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतील. ठीक आहे, मात्र ही पावलं तुम्हाला उचलावी लागतील. लक्षात ठेवा, कोणीही एकदम मोठा होत नाही, त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क असेल ते करावंच लागेल. ठीक आहे, पीवायक्यू बघावेच लागतील, मॅथ्स रिजनिंग प्रॅक्टिस करावीच लागेल, करंट अफेअर्स सोडवावंच लागेल, तर आणि तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. यासाठी दररोज लहान लहान करा. एकदम असं आज 1 पान वाचतोय तर उद्या 2 पानं वाचा, परवा 3 पानं वाचा, पण काहीतरी करा. ऍक्टिव्हिटी राहिली पाहिजे आणि डिसिप्लिन मध्ये राहून केलं पाहिजे. मी आज 10 पानं वाचतोय पण उद्याचा दिवस माझा कम्प्लिटली वाया जातोय, काहीही त्याला अर्थ नाही. तो तुमच्या आयुष्यातले 24 तास तुम्ही वाया घालवले, तुम्ही 24 तासांनी मागे गेलेला आहात. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे लहान लहान पावलं उचला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. डिसिप्लिन मध्ये राहून डेफिनेटली तुम्हाला यश जे आहे ते मिळणार आहे. स्पर्धा ही स्वतःची आहे, इतरांची नाही, हे कायम लक्षात असू दे. तुम्हाला 35 मार्क पडतायत तर तुम्हाला 40 मार्कापर्यंत कसं जायचंय, तुम्हालाच 45 मार्कापर्यंत कसं जायचंय, 50 मार्कापर्यंत कसं जायचंय, हे स्वतःशी तुमची स्पर्धा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला 60 कसे पाडायचे, 65 कसे पाडायचे, तुमची स्पर्धा स्वतःची आहे. इतरांशी तुलना करून तुम्हाला काय होणार आहे. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. ठीक आहे, मात्र एखाद्या फ्लो मध्ये राहून जर तुम्ही ह्या गोष्टी आत्मसात करू शकला तर डेफिनेटली तुम्हाला जे फायदा आहे हा होणार आहे. त्याच्यामुळे स्पर्धा ही जी आहे ही स्वतःची आहे, इतरांची नाही, हे कायम लक्षामध्ये राहू दे. त्याच्यामुळे इतरांची तुलना करणं बंद करा आणि आपला स्कोर कसा आपण इम्प्रूव्ह करू शकतो याकडे सर्वांनी फोकस्ड राहून करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काही काळासाठी तुमचं मोटिवेशन हे राहतं, पण डिसिप्लिन मध्ये जर राहिला तर डेफिनेटली तुम्हाला यश जे आहे हे मिळणार आहे. आणि कितीही कंटाळा येऊ दे तुम्हाला, डिसिप्लिन जे आहे हे अजिबात ब्रेक होता कामा नये. ठीक आहे, एखादा आठवड्यातून 1 दिवस तुम्ही ब्रेक घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण जे 6 दिवस असतील, लक्षात घ्या, 6 दिवस जे आहे तुमच्याकडं, त्या 6 दिवसाचं टाइम टेबल अतिशय काटेकोरपणे तुम्ही पाळलं पाहिजे. मग तिथं काही होऊ दे, किती कंटाळा आला तरी बसायचं आहे, डेस्कवरती जाऊन बसायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला कंटाळा येणार, हळूहळू हळू जशी तुमच्या माइंडला सवय जाईल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळ्या गोष्टी जातील, त्यावेळेला डेफिनेटली तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्हालाच मग नंतर ती जर्नी ही पेनफुल न वाटता आनंददायी वाटेल आणि एक एक पाऊल तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे मदत जी आहे ती मिळणार आहे. शेवटी डिसिप्लिनच तुम्हाला कामी येणार आहे या लवकरात लवकर एमपीएससीच्या मायाजाळातून बाहेर पडण्यासाठी. त्याच्यामुळे सर्वांनी डिसिप्लिन मध्ये राहावा,
मोटिवेशन हे टेम्पररी आहे. भले तुम्ही कितीही मोटिवेशन सॉन्ग ऐका, ठीक आहे, कितीही मोटिवेशन झालेल्या मुलांचे तुम्ही सत्कार बघा, त्यांचे जर्नी बघा, थोडा काळापुरतं मोटिवेशन राहील. पण मेन आहे आपला अभ्यास. एक शिस्त पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, काटेकोरपणे अभ्यासाचं टाइम टेबल पाळणं पाहिजे, PYQ सोडवणं पाहिजे आणि तुमच्या नोट्स बनवून किंवा ज्या नोट्स तुमचे पुस्तक आहेत ती हायलाईट करून लिमिटेड सोर्सेस ठेवून त्याची उजळणी करून लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे ते आहे डिसिप्लिन, ना की मोटिवेशन. त्याच्यामुळं मोटिवेशन काही काळापुरतं पुरतं, पण डिसिप्लिनमध्ये जर राहिला डेफिनेटली तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे डिसिप्लिन सर्वांनी राहावं हीच माझी एक अपेक्षा आहे. आणि जी येणारी 2026ची पूर्वपरीक्षा असेल, मग ती राज्यसेवेची असेल, कंबाईनची असेल, त्यामधून ती पूर्वपरीक्षा काढण्यासाठी कशा पद्धतीने 6 ते 8 तासाचा मला प्लॅन करता येईल आणि एक डिसिप्लिन मला राहता येईल, यासाठी सर्वांनी इथून पुढे प्रयत्न जे आहेत ते करायचे आहेत. आणि सर्वांचे प्रिलिम्स निघावी ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि सर्वांनी डिसिप्लिन राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करत चला. मेंटरशिप प्रोग्राम पुन्हा जॉईन करायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपलं पहिलं स्टडी टार्गेट सुद्धा चॅनलवरती चालू आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये, ते तुम्ही पाहून घ्या. आणि ते टार्गेट आता जवळपास 10-12 दिवस फक्त उरलेले आहेत. 13 फेब्रुवारीला आपलं पहिलं टार्गेट संपेल, त्याच्यानंतर दुसरं टार्गेट तुम्हाला मी अपलोड करून देईन. डेफिनेटली सर्वांनी फॉलो करा, टार्गेटनुसार चला, डिसिप्लिनमध्ये राहा, नक्कीच यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.